उमगले नाही. तो काय बोलला चंद्र उमगले नाही, का कमळ जांभळे तळ्यात खुलले नाही. विजलेले होते शब्द दवांच्या ओठी, पण दुःख निशेचे कधीच कळले नाही. ओझे दुःखांचे अनाम झाले फार, दाटला चहूकडे अनोळखी अंधार. मिणमिणती पडती अंधुक क्षितिजावरती, राहिला दूर किती दूर वडाचा पार, राहिला दूर किती दूर वडाचा पार. अश्रूंना आता मोल राहिले नाही, हुंदक्यात व्याकुळ बोल राहिले नाही. अश्रूंना आता मोल राहिले नाही, हुंदक्यात व्याकुळ बोल राहिले नाही. तू बुडण्यासाठी शोध नवा पर्याय, हे डोह नदीचे खोल राहिले नाही. प्रत्येक मुसाफिर थकून येथे बसला, कुणी कणला कोणी गाणेही गुणगुणला. प्रत्येक मुसाफिर थकून येथे बसला, कुणी कणला कोणी गाणेही गुणगुणला. पारंब्या दमल्या ऐकून राम कहाण्या, पण पारवडाचा कधीच नाही थकला, पण पारवडाचा कधीच नाही थकला. Shallow people demand variety, but I have been writing the same story throughout my life, every time trying to cut nearer the aching nerve. दुःखाची वेदनेची धगधगती ठसठसती नस शोधण्याचा, माणसाशी माणसासारखं जगण्याचा प्रांजळ प्रयत्न हिमांशू आयुष्यभर करत राहिले. आपल्या अनुभवाशी जगण्याशी इमानदार असलेल्या निर्मितीक्षम मनाला 4-4 ओळींच्या शेकडो रचना सुचू लागल्या. सगळ्या रचना मनाच्या उत्कट अवस्थेत जुळून आलेल्या. कवितेचा आकृतीबंध किंवा तिचं व्याकरण ठाऊक नव्हतं, पण रॉय किणीकरांचे चिरंजीव अनिल किणीकर, सुधीर रसाळ यांच्यासारख्या जाणकारांनी त्या रचना पाहिल्या आणि सांगितलं की या तुमच्या रचना म्हणजे रुबायाच आहेत. 1994 साली प्रकाशित झालेला मी आणि माझी सावली हा रुबाई संग्रह. या संग्रहात पारंपरिक वृत्तशैलीतल्या रुबाया तर आहेतच, पण खास हिमांशूंची सिग्नेचर म्हणाव्यात अशा मुक्त शैलीतल्या रुबाया सुद्धा आहेत. मराठीत मुक्त शैलीतल्या रुबायांचा हा प्रयोग बहुधा प्रथमच झाला असावा. वड म्हातारा हा जुनाट दिसतो फार, खचला सांभाळत आठवणींना पार. थकल्या पारंब्या केविल वाण्या आता, मातीत शोधती पुन्हा नवा आधार, मातीत शोधती पुन्हा नवा आधार.